सुरुवातीला आपण पाहूया आजच्या 3 लक्षवेधी ठरणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या। पहिली बातमी आहे ती म्हणजे कल्याण हत्या प्रकरणातली। अल्पवयीन मुलीचा अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी कल्याण क्राइम ब्रांच आता ताब्यात आहे आणि मुख्य आरोपी विशाल गवळीला ठाण्यामध्ये आणल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। दुपारनंतर या आरोपीला कल्याण कोर्टमध्ये हजर करण्यात येणार आहे। तेव्हा याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाणे पोलीस आयुक्तांबरोबर फोनवरून चर्चा केलेली आहे। दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे बोगस पीक विम्यासंदर्भातली। राज्यातले सुमारे 3.25 लाख बोगस पीक विमा प्रस्ताव रद्द केलेले आहेत। पिकांची प्रत्यक्ष लागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड दाखवून भरपाई लाटण्याचा प्रकार काही शेतकऱ्यांनी केलेला होता आणि कांद्यासह इतर अनेक पिकांचा बोगस पीक विमा उतरवण्यात आल्याबाबतच्या बातम्या झी 24 तासने दाखवलेल्या होत्या। अखेर बोगस पीक विम्यावर कारवाई करण्यात आली आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी ती म्हणजे पाऊस आणि गारपिटीच्या इशाऱ्यासंदर्भातली। आजपासून शनिवारपर्यंत मध्य महाराष्ट्रातला काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज आणि उद्या पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस पडू शकतो आणि मुंबईमध्ये 28 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे।